Breakfast brought to you by Suhana Indo-Chinese Mix Masala. अपना वाला Chinese. उद्या दुपारी 3 वाजता होणार लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा। आचारसंहिताही उद्यापासून लागू होणार। आचारसंहिता लागू होण्याअगोदर सरकार दरबारी कामं करून घेण्यासाठी जनतेची लगबग। फडणवीसांच्या नागपूरच्या घरी सकाळपासून गर्दी। निवडणूक रोखे कुणी कोणत्या पक्षाला आणि किती रकमेचे दिले तेही जाहीर करा। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश। स्टेट बँकेलाही नोटीस जारी। निवडणूक रोख्यांची श्वेतपत्रिका आणावी, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। जाहीर केलेली यादी धक्कादायक असल्याचंही वक्तव्य। लोकसभा निवडणुकीचा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल फक्त एबीपी माझावर। अचूक अंदाज आणि विश्लेषण आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून। महायुतीमध्ये 48 पैकी 42 जागांवर एकमत। उर्वरित 6 जागांवर आज चर्चा होणार। शिवसेनेची पहिली यादी येत्या 1 ते 2 दिवसात जाहीर करणार। काही खासदारांचं तिकीट कापणार। संजय शिरसाट यांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईमध्ये बैठक। वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत, कायदा बदलून जात बदलली। वाड्यातील चौक सभेमध्ये राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार प्रचारात उतरले। मातोश्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये प्रचार। वसंत मोरेंकडून ठाकरे गटाची ही चाचपणी मुंबईतल्या सामना कार्यालयामध्ये घेतली। संजय राऊत यांची भेट। माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल रामदास यांचं निधन। सिकंदराबाद मधल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अवघ्या देशाला उत्सुकता लागली आहे ती 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची। उद्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होत आहेत। उद्या दुपारी 3 वाजता